शेतकरी बंधूंनो, मला खूप शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला आहे की हळद लागवड केलेल्या जमिनीमध्ये परत पुढच्या वर्षी हळद लागवड करावी का? तर शेतकरी बंधूंनो, हळद लागवड केलेल्या जमिनीमध्ये एखादी वर्ष परत हळद लागवड केली तर उत्पादन ठीकठाक येऊ शकते, पण तुम्ही जर वारंवार त्या जमिनीमध्ये हळद लागवड करत असाल तर तुमच्या उत्पादनामध्ये घट येते आणि त्यामध्ये तुमचं नुकसान पण खूप होते. नुकसान कशा पद्धतीने होतं तर तुमच्या जमिनीमध्ये कीड रोग बुरशी वाढू शकते आणि तुमच्या जमिनीमध्ये कंदकुजीचं प्रमाण वाढू शकते, तुमच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता तयार होते आणि तुमची जमीन थकते. त्यामुळे मग तुमच्या उत्पादनामध्ये घट येते, तुमचा अनावश्यक खर्च वाढतो आणि तुमच्या हळदीचा दर्जा घसरतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, पिकांची फेरपालट घेत जा, त्यामुळे तुमच्या जमिनीचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहते आणि पुढच्या हंगामातील जे पीक आहेत ते जोमदार येतात. आणि शेतकरी बंधूंनो, शक्य असेल तर हळद लागवड केल्यानंतर पुढचे 1-2 वर्ष दुसरे पीक घ्या, जसे की गहू, हरभरा, सोयाबीन, मका असे पिकं घ्या. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर हळद लागवड करायचीच असेल तर मग तुम्ही तुमच्या जमिनीचं माती परीक्षण करा, भरपूर शेणखत टाका, सेंद्रिय खतं टाका आणि तुमच्या जमिनीची चांगली नांगरटी करा, तिला उन्हामध्ये चांगलं तळू द्या. आणि शेतकरी बंधूंनो, जे शेतकरी हळद लागवड केलेल्या जमिनीमध्ये वारंवार हळद घेतात त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.